हॅलो एव्हरीवन, तुम्हाला पण असा ग्लॉसी मेकअप शिकायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, स्टेप बाय स्टेप मेकअप ट्युटोरियल. वेदर एकदम कूल असलं तरी स्किन माझी थोडी ड्राय झालेली आहे, तर बिफोर मेकअप मी हा हायड्रेटिंग मास्क लावलेला आहे. टोनर अप्लाय करून घेते. सो स्किन प्रिपरेशनची गरज असतेच मेकअपच्या आधी. तर मी एक्स्ट्रा म्हणजे हायड्रेटेड राहण्यासाठी गार्नियरचा मास्क वापरला आहे. त्याच्यानंतर मी टोनर वापरते. तुम्ही कोणतेही टोनर वापरू शकता. डाबर गुलाबरी आहे किंवा खूप सारे टोनर मार्केटमध्ये येतात. सो अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप किंवा मग ऑल स्किन टाईपचे टोनर येतात, तेही तुम्ही वापरू शकता. आणि थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझर. सो मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. ते मीडियम रेंजमध्ये आहे. त्याचबरोबर ॲम्ब्रॉलिस आहे, जे हायर रेंजमध्ये जायचं असेल किंवा अजून पण तुम्हाला हायर रेंजमध्ये जायचं असेल तर बॉबी ब्राऊनचं जे मॉइश्चरायझर प्रायमर येतं तेही तुम्ही अप्लाय करू शकता. सो आपण आता पहिलं टोनर अप्लाय करून घेऊया. सो टोनर अप्लाय केल्यावर आपण वेट करायचं आहे 5 मिनिटचा. टोनर चांगल्या स्किनमध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे, असं आपण वेट करूया. छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायचं. जर तुमची जास्त ड्राय स्किन असेल किंवा वेदरनुसार हायड्रेटेड राहत असेल नसेल, सो त्याच्यासाठी तुम्ही हे जे मॉइश्चरायझर आहे सेटाफिलचं ते अप्लाय करू शकता. सो मॉइश्चरायझरला पण आपण वेट करूया. थोडासा मॉइश्चरायझरला पण स्किनमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय केल्यावर मी नेक्स्ट स्टेप करणार आहे आय मेकअप. कारण की जे मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे किंवा जे मी हायड्रेटेड मास्क लावलेला तो अजून स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होईल आणि स्किन माझी थोडीशी ग्लो दिसेल, छान हेल्दी दिसेल. आता आपण आय मेकअप चालू करूया. सो आय मेकअपसाठी पहिली काय लागणार आहे तर आय बेस क्रिएट करावा लागेल. सो आय बेससाठी मी हे क्रायलॉनचं FS28 घेतलेलं आहे. सुप्रा हे माझ्या स्किनच्या जवळपास आहे. सो मी ते जास्त व्हाईट कलरचं किंवा लाईट कलरचं कन्सिलर अप्लाय न करता मी ह्या सुप्राच्या जो FS28 नंबरचं फाउंडेशन आहे किंवा त्यांनी क्रायलॉनच्या ह्याने मी माझ्या आय शॅडोचा बेस करते. हलक्या हाताने बेसला ब्लेंड केलेला आहे. सेट करते सेटिंग पावडरने हलकेसे.
त्याच्यानंतर एक नवीन पद्धतीने आपण न्यू आय शॅडो शिकणार आहोत. सो हा ब्रश आहे आयब्रो डिफाईन करायचा. जो हा थोडासा ट्रायंग्युलर ब्रश आहे, त्याचा पॅलेट आहे. त्याच्यामध्ये ही थोडीशी डार्क शेड आहे, जी वाईन म्हणता येईल किंवा मरून अशी शेड आहे. त्याने मी हलक्याचं लायनर काढून घेते. शॉपरेलची लिपस्टिक पॅलेट आहे. तर त्याने मी काय केलं आहे, कलरफुल लायनर काढून घेतले आहे. छान असं कलरफुल लायनर झालेलं आहे. तर आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं, आधी मी काय केलं, आधी मी कन्सिलरने दोन्ही माझ्या आईज होते ते आय शॅडो बेस रेडी केला. त्याच्यानंतर मी हे जे शॉपरेलचं पॅलेट आहे त्याच्यातून मी लिपस्टिक घेतली. सो हे तुम्ही लिक्विड लिपस्टिक सोबत सुद्धा करू शकता, कोणत्याही बेसवर करू शकता. पण आता ही क्रीम बेस लिपस्टिक आहे. सो त्याच्यासाठी मला काय करायचं आहे की जेव्हा मी हे लायनर काढून घेतलंय तर ते मला सेट करावं लागेल आधी. तर मग हा छोटा जो फ्लफी ब्रश आहे त्याने मी काय करते, नताशा मॅडोनाचं पॅलेट आहे, तर जो ही डार्कर शेड आहे मी ब्रशमध्ये घेतली आहे आणि जस्ट डॅब डॅब करून अप्लाय केली. ओके, डार्क शेड घेतली आहे ती ह्याच्यावर, जिथे आपण लिपस्टिक लावलेली कलरफुल लायनर आपण बोलू शकतो, तर याच्यावर हलके हलके मी ब्लेंड केली आहे. डॅब डॅब करून पहिली सेट करून घेतलं आहे आय शॅडो. त्याच्यानंतर मी हा छोटा फ्लफी ब्रश घेते आणि त्याच्यावरती लाईट ब्राऊन, म्हणजे ह्याच्या कम्पेअरमध्ये हा जो शेड आहे लाईट न्यूट्रल शेड, ब्राऊन शेड, त्याने मी डॅब डॅब करून ती शेड अप्लाय करते.
सो हे आय शॅडो जे आहेत ते खूप इझी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतेही कलर वापरू शकता. पिंक, पर्पल फॅमिली आहे ते घेऊ शकता किंवा ग्रीन फॅमिलीचे कलर घेऊ शकतो आपण. सो तुमच्या अकॉर्डिंग टू युअर आउटफिट तुम्ही हे आय शॅडो करू शकता. एकदम इझी आय शॅडो आहेत. हळदी ब्राईड असेल किंवा मेहंदी ब्राईड असेल त्याला तुम्ही करू शकता. आणि एखाद्याला जर कलरफुल आय शॅडो आवडत असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लू, पर्पल, ग्रीन हे कलरसुद्धा स्टेप बाय स्टेप ॲड करू शकता. कावळा नेमका आजच सो तुम्ही बघितलं मी एक डार्क शेड वापरली, त्याच्यानंतर मी त्याच्यावर लाईट मीडियम ब्राऊन वापरली. आता त्याच्यानंतर मी हा बिग फ्लफी ब्रश घेते. सो बिग फ्लफी ब्रश घेऊन त्यातली जी लाईट शेड आहे किंवा थोडीशी व्हाईट टोन मध्ये शेड आहे तुम्ही बघाल एक्स्ट्रा तर करून त्याच्यावरती मी क्रीज लाईनच्या वरती ते मी अप्लाय करते. हे एकदम सोपे आय शॅडो आहेत आणि छानही दिसतात. कुठल्याही आउटफिटवर जातात किंवा अकॉर्डिंग टू युअर आउटफिट तुम्ही ते अप्लाय करू शकता. सो ऑलमोस्ट माझे डन झालेले आहेत तुम्ही बघाल. पुन्हा एकदा थोडंसं आपण डेप्थ देण्यासाठी अजून मी फर्स्टला ब्रश घेतलेला त्याने हलके हलके डार्क शेडची जी आय शॅडो आहे ती मी अप्लाय केली आणि थोडंसं त्याचं लाईनर so opposite, I'm so backwards and upside down. Such a clown, but I've got no frown on my little face. Why am I freaking you फेसचा मी ग्लो कसा दिसेल म्हणजे आपण बॅलन्स करूया. कुठल्याही जर मेकअप लुक असेल तर पूर्ण सगळीकडे ग्लिटर किंवा ग्लो दिसलं तर ते चांगलं दिसत नाही. सो आपण काय करायचंय, आपण बॅलन्स करायची आहे. तर मग मी मॅट आय शॅडो ठेवून मी जो फेस आहे तो ग्लो करणार. सो माझे आय शॅडो झालेले आहे. त्याच्यानंतर मी जस्ट रिकोची पेन्सिल आहे कलर पेन्सिल त्यानंतर हा मस्कारा सेफोराचा आहे. सो मी आज सेल्फ कॅमेरा न घेता हा बॅक साईडच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट करते. त्याच्यामुळे मला जरा मिररची गरज लागते.
माझा आईचा वरचा मेकअप डन झालेला आहे. आता आपण फेस मेकअपकडे जाऊया. मी मॉइश्चरायझर मगाशी अप्लाय केलेलं, त्याच्यानंतर हायड्रेटिंग मास्क पण अप्लाय केलेलं. सो मी थोडंसं नाकाच्या इथे म्हणा किंवा फेसच्या इथे मी हे स्विस ब्युटीचं प्रायमर अप्लाय करते. जास्त प्रमाणात नाही घेतलेलं आहे, थोडंसं घेतलेलं आहे. त्याला ॲक्टिव्ह केलं आहे आणि नोज एरिया आहे. म्हणजे जिथे शक्यता आहे की मेकअप वेगळा होईल किंवा मेकअप आपला निघेल तिथे, म्हणजे नोज आहे आपला, मंकी माउथ आहे आणि फोरहेड, इथे मोस्टली मी प्रायमर अप्लाय करते. आणि व्यवस्थित अप्लाय करायचं आहे प्रायमर स्किनमध्ये. आणि उरलेला जो आपला बोटावर जे प्रोडक्ट उरलेला आहे त्याला आपण ऑल ओव्हर फेस आणि नेकवर पण अप्लाय करायचं आहे. आईज, अंडर आईजला पण व्यवस्थित आपण हायड्रेशन द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतरची स्टेप आहे की प्रायमर तर लावलं. प्रायमर एक स्किनमध्ये बसण्यासाठी आपण थोडा टाइम घेऊया. म्हणतात की 45 मिनिट्समध्ये मेकअप झाला पाहिजे, पण स्किन प्रिपरेशनसाठीच खूप वेळ द्यावा लागतो. जेवढं स्किन प्रिपरेशन तुमचं चांगलं होईल तेवढा मेकअपही तुमचा लॉंग लास्टिंग होईल. हे का लागत नाही आहे माझं फॅन. आता चालत होता. ओके, स्किनमध्ये छानपैकी प्रायमर सेट झालेलं आहे. आता मी ट्रिक वापरते. तुम्हाला लेअरिंगचा मेकअप जर नको हवे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे ज्या लेअरिंग मेकअप म्हणजे तुमचं ब्लेमिशेस आहेत ते हाईड करायला कलर करेक्टर वापरला. परत कलर करेक्टर न्यूट्रलाइज करायला त्याच्यावर डार्क कन्सिलर वापरलं. त्याच्यानंतर परत तुमच्या स्किन टोनशी मॅच व्हायला त्याच्यावर तुमच्या स्किन टोनचं कन्सिलर वापरलं. फाउंडेशन आलं, नंतर परत हायलाईट द्यायला लाईट शेडचं कन्सिलर आलं. सो त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला. तर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या ब्राईडला म्हणा किंवा स्वतःला डार्कर शेडचं जे कलर करेक्टर आहे, आता हे बघाल तुम्ही थोडंसं डार्कर शेड आहे आणि माझ्या स्किनवर जास्त ब्लेमिशेस नाही आहे, म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही आहे. तर मी काय करते, मी हे डार्कर शेडचं कन्सिलर कलर करेक्टर किंवा कन्सिलर म्हणता येईल ते फॉरएवर 52चं आहे 11 नंबर. त्याच्यानंतर हे 8 नंबरचं फॉरएवर 52चं जे माझ्या स्किन टोनपेक्षा थोडंसं डार्कर आहे. सो ह्या दोन गोष्टी झाल्या. त्याच्यामध्येच मी माझ्या स्किन टोनशी मिळतं जुळतं हे जे लोरियलचं कन्सिलर आहे, हे आजकाल खूप बूमवर आहे. ह्यानी जे काय बोलतात कव्हरेज ह्याने चांगला मिळतो. सो हे 3 कन्सिलर मी घेतलेले आहेत. एक डार्कर शेड ज्याने माझे ब्लेमिशेस हाईड होतील, नंतर एक आहे माझ्या स्किन टोनपेक्षा 2 शेड जास्त जे न्यूट्रलाइज करायला मी वापरेन, आणि एक माझ्या स्किन टोनशी मिळतो जातो. सो मी हे काय केलेलं आहे, हे तिघांना मी छान असं एकत्र ब्लेंड करते. छान माझ्या ब्रशमध्ये आता बसलेलं आहे. त्यानंतर जिथे जिथे मला ब्लेमिशेस आहेत, हा पोर्शन आहे, हा पोर्शन आहे, इथे मी अप्लाय करते. आणि माझा फोरहेड एरिया जो जास्त टॅन आहे तिकडे मी सो अंडर आईजला मी माझं कन्सिलर करेक्टर अप्लाय केलेलं आहे. जास्त प्रमाणात अप्लाय केलेलं नाही. लेअरिंग मी सुद्धा केलेल्या नाही आहेत. थोडे थोडे प्रोडक्ट घेतलेत, मिक्स केले आणि फेसवर जिथे जिथे ब्लेमिशेस तिथे अप्लाय केले. सो ही ट्रिक वापरली तर तुमचा ब्राईडचा जो टाइम आहे तोही वाचेल. आणि थोडंसं कन्सिलर सेट करायला मी काय करते की एक प्लफी ब्रश घेते
सो हा छोटासा असा फ्लफी ब्रश आहे, किंवा हाही घेतला तरी चालेल, थोडासा मोठा फ्लफी ब्रश. त्याच्यामध्ये मी ही सेटिंग पावडर घेते. हुडाची सेटिंग पावडर आहे, पाऊंड केक. त्याच्यामध्ये पावडर घेऊन हलका हलका मी जस्ट अंडर आईजच्या तिथे जिथे मी कन्सिलर लावलेलं, कन्सिलर करेक्टर जे लावलेलं ना, त्याला थोडंसं मी डॅब डॅब करून सेट करते, जेणेकरून जे रिंकल आहेत कमी प्रमाणात दिसतील. इकडेही थोडंसं फेसवर मी सेट केलं. त्याच्यानंतर आपण थोडा वेट करूया, थोडंसं स्किनमध्ये कन्सिलरचा बेस बसू दे. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे फाउंडेशन. सो हे मॅकचं फाउंडेशन आहे, स्टुडिओ फिक्स. माझी शेड आहे NC37. मी काय करते की थोडंसं माझ्या हातावर काढून घेते. आणि हातावर ॲक्टिव्ह करून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित ब्रशला पहिलं आपण खायला देऊया आपलं फाउंडेशन. त्याच्यानंतर मी माझ्या फेसवर डॅब डॅब करून फाउंडेशन अप्लाय करते. आणि जास्त माझ्या अंडर आईजच्या जवळ जात नाहीये. एकदम पातळ लेअर फेसवर मी केलेले, जास्त लेअरिंग केलेले नाही आहे. छान अप्लाय झालेलं आहे फाउंडेशन. जर तुम्हाला लॉंग लास्टिंग आणि फ्लॉलेस जर रिझल्ट पाहिजे असेल, जसं बोलतो जस्ट लाईक एअर ब्रश फिनिश, तर नेहमी फाउंडेशन आपल्या ब्रशने अप्लाय करा. ब्रशचे ब्रेसेस जे आहेत त्याचे सॉफ्ट असले पाहिजे. सो सॉफ्ट असतील, व्यवस्थित मी हातावर पहिला ब्लेंड करून घेतलं आणि मग फाउंडेशन मी अप्लाय केलं. अंडर आईजच्या तिथपर्यंत मी अजून गेलेली नाही आहे. सो अंडर आईजची ट्रिक अशी आहे की त्याला जास्त हात लावायचं नाही, जास्त हलवायचं नाही. आता मग अशी आपण कलर करेक्टर वगैरे वापरून मिक्स मॅच करून कन्सील केलं. त्याच्यानंतर मी काय करते की हे जे कन्सिलर आहे जे माझ्या स्किन टोनशी मिळतं जोचं होतं, ते घेतलं हातावर. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये मी लाईटचं कन्सिलर आहे, क्रीम कन्सिलर, ते माझ्या शेडपेक्षा थोडंसं लाईट आहे. सो मी ते ॲड करते व्यवस्थित आणि डोळ्यापासून खाली थोडंसं अंतर ठेवून, अंडर आयपासून थोडंसं अंतर ठेवून मी अप्लाय करते. सो तुम्ही बोटाने किंवा ब्रशने अप्लाय करू शकता. हळूहळू आपल्याला ब्लेंडिंग करायचं आहे. सो थोडेसे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते पण आपण करायचे. नोज एरिया, अप्पर लिप्सच्या खाली.
सो माझा आता बेस हा रेडी झालेला आहे. अंडर आईज सेट होत आहेत, त्यांना हात लावायचा नाही. सो मी एका मेकअप आर्टिस्टचा व्हिडिओ बघितला होता. सो त्यांनी ना खूप सुंदर अशी ट्रिक सांगितलेली की ब्लशची प्लेसमेंट किंवा ब्राउन्झरची प्लेसमेंट कशी असायला पाहिजे. सो त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक ब्लश शेड घेऊया. त्याला आपण 1, 2 आणि 3 ही पोझिशन दिली. सो तुमचा फेस पण लिफ्टेड दिसेल. 1, 2, 3 आलो. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, सेम ब्लश 2 टाइम्स, सेम ब्लश 2 टाइम्स अप्लाय केला. पहिलं 3 डॉट्स, देन 2 डॉट्स. त्याच्यानंतर आपण ब्रॉन्झर घ्यायचं आहे. चला वेट प्लीज. ब्रॉन्झर घ्यायचं आहे. ब्रॉन्झर मी हातावर घेतलं. त्याच्यानंतर काय करते, ब्रॉन्झरचे डॉट ह्या 2 डॉट्समध्ये मिक्स करते आणि एक लास्टला ब्रॉन्झरचा डॉट. सो ह्यांनी जी प्लेसमेंट पण कळेल तुम्हाला आणि इझिली ब्लेंड होतील तुमच्या जे लिक्विड ब्लश आहेत किंवा कॉन्टर्स आहेत किंवा जे ब्रॉन्झर्स आहेत ते. तर त्याच्यानंतर मी काय करते, ब्रश घेते. सो हा थोडासा ब्राउन्झर उरले, तुम्ही इकडे लावून. सो ब्लेंड करूया. सो इथे तुम्हाला माझ्या फेसमध्ये चेंजेस दिसतील. हा फेस माझा कसा लिफ्टेड वाटतोय बघा. आणि ब्रॉन्झर आणि जे हे आहे लिक्विड ब्लश व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर ही सेटिंग पावडर घेऊन मी माझा फेस सेट करते. एक्स्ट्राचे हातावर रिमूव्ह केले. अंडर आईज फर्स्ट सेट केले. आणि फोरहेडचा जो मिडल पोर्शन आहे तो सेट करून घेते. अजून मी आयब्रोज माझे सेट केले नाहीत, पण माझे आयब्रोज थोडे वॉल्यूमवाले आहेत, त्यामुळे मी जास्त त्यांना काही हलवत नाही. सो त्याच्यामुळे नॅचरल लुक दिसतो मेकअपचा. मी माझे फेवरेट पॅलेट घेतलेले आहे. सो त्याच्यामध्ये त्यांनी प्लेसमेंट दिलेली आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. सो पहिलं आपण 4th पासून चालू करूया. थोडंसं पावडर ब्राउन्झर मी सेट करते लिक्विड ब्राउन्झरवर. त्यानंतर जे ह्या 2 शेड आहेत, पीच कलर आणि पिंकिश टोन, सो हलकेसी पीच कलर घेतला मी. आणि इथे पिंक टोन.
त्याच्यावरती ह्याच्यातलंच हायलायटर जे आहे, हा छोटासा फ्लफी ब्रश घेतला आहे. छान हायलायटर आहे, ह्याचे पार्टिकल्स पण खूप छान आहेत. तर त्यांना मी ब्लेंड करते इथे थोडंसं, कारण आपल्याला छान असा ग्लॉसी इफेक्ट करायचा आहे फेसवर. माझं नोज कॉन्टरिंग मी ठेवलेलं आहे, ते मी आता तुम्हाला करून दाखवते. इझी पद्धत आहे एकदम. राऊंड आयशॅडोचा ब्रश आहे. सो दोन्ही आयशॅडोचेच ब्रश आहेत. तर मी काय करते, ELFचं काउंटर घेते आणि आयब्रोपासून खाली लाईन काढते हलकेसे. त्यानंतर नाकाचा जो माझा टोक आहे ते, आणि हा बिग फ्लफी ब्रशने त्याला ब्लेंड करते. डाउनवर्ड साइड ब्लेंडिंग. सो अजून त्याच्यामध्ये थोडासा ड्रामा ॲड करण्यासाठी काय करते, ही एक लाईन झाली, ओके, आणि ही एक शार्प लाईन झाली, ठीक आहे. डाउन साइड ब्लेंडिंग, डाउन साइड ब्लेंडिंग. छोटा ब्रश घेतलाय. त्याच्यामध्ये थोडा ड्रामा ॲड करण्यासाठी जो कन्सिलर मी घेतलेला करण्यासाठी काय करते मी, कन्सिलर, ओके, आणि त्याला फ्लफी ब्रशवरच घेतलं आहे. सो नोजच्या आणि थोडंसं शेंड्यावर. एक्स्ट्राचं मी हातावर रिमूव्ह केलं आहे. थोडंसं शेंड्याला मी क्लीन केलं आणि मधला पोर्शन. आणि थोडासा अजून ड्रामा ॲड करूया. जे हायलायटर आहे ते लावूया नोजवर आणि या नोजच्या बोनवर आणि टिप ऑफ द नोज, आणि त्याला सेट करूया ऑफकोर्स सेटिंग पावडरने. बघा, जेव्हा आपण कॉम्पॅक्ट कधी वापरायचं आणि सेटिंग पावडर कधी वापरायचा, हाही खूप साऱ्या लोकांना पडलेला प्रश्न असतो. तर मग जेव्हा आपण फक्त मॉइश्चराइज करतो किंवा BB क्रीम लावतो, तर BB क्रीम वगैरे लावल्यावर आपल्याला छोटंसं एखाद्या फंक्शनला जायचं, छोटंसं फंक्शन आहे किंवा घरातल्या घरात फंक्शन आहे, तर BB क्रीम किंवा CC क्रीम लावतो. सो त्याच्यावर तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार कॉम्पॅक्ट वापरायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ऑलरेडी एवढा हेवी बेस करत आहात, सो त्याच्यावर अजून कॉम्पॅक्ट वापरायची गरज नाही आहे. त्याच्यावर तुम्ही सेटिंग पावडर वापरली तरी चालू शकते. आता हे मी सेटिंग पावडरने ना नोज सेट केला. ठीक आहे. आता राहिलं अंडर आईजचा मेकअप. सो मी त्याला थोडंसं सेट व्हायला दिलं कन्सिलर वगैरे. त्याच्यानंतर आता मी अंडर आईचा मेकअप करणार आहे. आईजच्या मेकअपसाठी ही जी डार्क शेड आहे ती मी तेवढीच घेते आणि एक्स्ट्राची ॲज युजल रिमूव्ह केली आणि अंडर आईजला हलके हलके कारण हे जे आईज आहेत ते मी बोलले की मला फेस मध्ये ग्लो पाहिजे, तर आईज मला
मॅट पाहिजे. त्यानंतर आपण मस्कारा अप्लाय करूया. सो हे रिकोडचं काजळ आहे ते मी आणि मस्कारा ऍड करते सॅफोराचा. मस्कारा ब्रश करतो, थोडासा मस्कारा मी रिमूव्ह करते. म्हणजे आयब्रोची ट्रिक बघा, कारण मी माझे आयब्रो तसे पण जाड आहेत, त्यामुळे जास्त मी त्यांना जास्त काही ड्रॅमॅटिक बनवत नाही. सो जे क्लीन केले ते पोर्शन मी थोडंसं आयब्रोला सेट केलं. सो आता लास्ट राहिले आहे ते म्हणजे लिपस्टिक. अशा लिपस्टिक्स आहेत या मी रिकोडमध्ये आता सेल चालू त्याच्यावरून मागवल्या आहेत. त्याच्यामध्ये नो स्मच नो बज असं त्यांचं आहे. तर आपण बघूया, या खूप ऑफरमध्ये मिळालेल्या आहेत. 10 शेड्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूड आहेत, त्याच्याबरोबर डार्क शेड पण आहे. तर मग आपण त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा आहे. सो मी ह्याच्यातली न्यूड थोडीशी ब्राऊन शेड मधली शेड आहे ती अप्लाय करते. सो त्याच्या आधी मी काय करते, हे मार्सचं ब्राऊन कलरचं लिप लायनर आहे. सो लिप लायनर पहिलं लावून घेते. सो याच्यामध्ये ऑइल तर आहे आणि लिप्स पण हायड्रेटेड वाटतात, पण जेव्हा लिप्स असे हायड्रेटेड राहतात जास्त तेव्हा लिपस्टिक जास्त टिकत नाही किंवा ते बोलतात ना स्मज फ्री वगैरे आहे. तर मग बघूया आपण, मी नेक्स्ट रीलमध्ये तुम्हाला दाखवीन, कारण मी आता हा वेअर केला आहे, त्यामध्ये शूट होईल, थोडं खाणं पिणं होईल, सगळं होईल. तर त्याच्यामध्ये ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहते का ह्याचं मी नक्की तुम्हाला रिव्ह्यू देईन. सो कसा वाटला मेकअप आणि ट्रिक्स कशा वाटल्या, टिप्स कशा वाटल्या हे जरूर कळवा. आणि हा यूट्यूब चॅनल तुम्हाला माझ्या सबस्क्राईब करा, शेअर करा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलेलं आहे, त्याचबरोबर प्रोडक्टची लिस्ट पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर कोणाला अकॉर्डिंग, माझी स्किन ही कॉम्बिनेशन स्किन आहे, सो त्याच्यानुसार तुम्ही
प्रोडक्ट बाय करू शकता. सो बाय. सांगणार आहे की ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. एक रायलॉनचा मेकअप फिक्सर आहे आणि हा आहे मॅकचा. सो ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी आहे. ह्याने मेकअप लॉंग लास्टिंग राहतो, त्याचबरोबर थोडंसं ड्यूई फिनिश बोलतात ना ते देतं आणि हायड्रेटेड पण दिसतो. पण हा जो मेकअप फिक्सर आहे हा तुम्ही स्पेशली डान्स स्टेज शोसाठी वापरू शकता आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे. आणि ह्याची पण वापरायची टेक्निक आहे. जर माझी स्किन कॉम्बिनेशन आहे आणि काही वेदरमध्ये ड्राय होते, सो मी जर हा मेकअप फिक्सर लावला किंवा हा जर मेकअप फिक्सर मारला तर मला माझी स्किन ड्राय करेल किंवा माझा मेकअप ड्राय करेल. पण ह्याची पण टेक्निक अशी आहे की मी जेव्हा हा मेकअप फिक्सर अप्लाय करेन क्रायलॉनचा, सो त्याचं जे डिस्टन्स आहे ते इतर मेकअप फिक्सरपेक्षा जास्त असणार आहे. सो मी एकदम लांब ठेवले आणि आधीच त्याचा स्प्रे मी चालू केलेला आहे. फेसच्या जवळ किंवा फेसच्या समोर येऊन त्याचा स्प्रे मी चालू केलेला नाही. सो आधी मी चालू केलेला आहे आणि एकदम ओके डन. सो ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे तुमची स्किन ड्राय करतं. बट एखाद्या स्टेज शोसाठी तुम्ही वापरू शकता आणि जास्त प्रमाणात हे वापरायचं नाही आहे. एकदा मेकअप होल्ड झाला की पाहिजे तर हायड्रेटिंग जे मेकअप फिक्सर्स आहेत ते तुम्ही कॅरी करू शकता आणि तुमच्या शोजच्या आधी किंवा एखाद्या फंक्शनच्या आधी अप्लाय करू शकता. सो मी एकदा क्रायलॉनचं अप्लाय करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण मॅकचं थोड्या वेळाने अप्लाय करूया. सो क्रायलॉनचं एकदा स्किनमध्ये सेट होते, त्याच्यानंतर मी तुम्हाला ड्राय टिश्यू पेपर अप्लाय करून दाखवते की मेकअप होल्ड झालेला आहे का किंवा मेकअप रिमूव्ह होतोय का. माझ्या टेक्निक्स वापरून त्याच्यामध्ये मी लोअर रेंजवाले प्रोडक्ट त्याच्याबरोबर हायर रेंजवाले प्रोडक्ट असं मिक्स मॅच करून आज मी प्रोडक्ट अप्लाय केलेले आहेत. तर मग तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला हे जरूर मला कमेंटमध्ये कळवा. आणि असेच जर मेकअप ट्युटोरियल तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करा. मी वेगवेगळ्या टाईपचे मेकअप आय मेकअप घेऊन